लोकसभेची सार्वत्रिक निवडणूक नुकतीच पार पडली। त्याचे 7 टप्पे होते। माझ्या अनुमानाप्रमाणे आम्ही वकील म्हणून, त्याचबरोबर एक सामाजिक कार्यकर्ता म्हणून, शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचा कार्यकर्ता म्हणून माझ्या आकलनानुसार सोलापूर 42 लोकसभा मतदारसंघामध्ये निश्चितपणानं प्रणिती सुशीलकुमार शिंदे याच महाविकास आघाडीच्या उमेदवार विजयी होतील यात तिळमात्र शंका नाही। त्याचबरोबर संपूर्ण राज्यभर जर आपण अवलोकन केलं असता, राज्यभरात भाजपवाल्यांनी केलेली वेगवेगळ्या प्रकारची हानी, पक्षांतर्गत वाजवलेली बंडाळी, त्याचबरोबर महागाई, बेरोजगारी, राज्यातून इतरत्र ठिकाणी हलवले जाणारे उद्योगधंदे, त्यानंतर शेतकऱ्याचे प्रश्न, ह्या सगळ्या पार्श्वभूमीवरती संपूर्ण राज्यभर प्रचंड अशी संतापाची लाट होती। त्यामुळे उद्धव बाळासाहेब ठाकरे हे एकमेव नेते होते की ज्याने हे सगळे प्रश्न अत्यंत कल्पकतेने मांडले, जनतेसमोर मांडले, जनतेला अपील झालं आणि निश्चितपणानं तुम्हाला सांगतो महाविकास आघाडीचे किमान 35हून अधिक उमेदवार निश्चितपणानं विजयी होतील यात तीळ मात्र शंका नाही। आणि जो आपण विचारलेला प्रश्न आहे मोदी 400 पार हा जो नारा आहे तो अत्यंत भाबडेपणाचा, अंधाधुंद, बेसुमार आणि कुठल्याही प्रकारचा आधार नसलेला हा 400 पारचा नारा होता। संपूर्ण देशभरात जर आपण पाहिलं असेल, महाराष्ट्र, पश्चिम बंगाल, त्यानंतर कर्नाटक, आंध्र, केरळा, राजस्थान, मध्य प्रदेश, उत्तर प्रदेश आणि हे इतरत्र आणखीन 1-2 राज्य आहेत, अशा सगळ्या ठिकाणी आपण निश्चितपणानं मी सांगतो की मोदीच्या विरुद्ध प्रचंड प्रमाणात वादळ होतं। सर्व प्रश्नावरती मोदीच्या विरुद्ध प्रचंड आक्षेप होते। त्यामुळे निश्चितपणानं माझ्या माहितीप्रमाणे देशभरात मोदीला किंवा इंडियाला कोणत्याही प्रकारचं मताधिक्य मिळणार नाही। ते काटावर असणार आहेत। त्यामुळे निश्चितपणानं देशभरात देखील त्रिशंकू अवस्था निर्माण होण्यासारखी स्थिती आज दिसून यायला लागते। त्यामुळे मोदीचा 400 पारचा नारा तर फोल ठरलेला आहे। सोलापूर लोकसभा निवडणूक अतिशय सोलापूर लोकसभेची निवडणूक 1 महिन्यापूर्वी पार पडली। या निवडणुकीमध्ये दुरंगी फाईट झालेली आहे। या फाईटमध्ये भाजपाचे पारडे जड आहे की काँग्रेसचे पारडे जड आहे याचा मताधिक्य किती कुणाला मिळालं हे जाणून घेण्यासाठी चाय पे चर्चा आपण आयोजित केली आहे। या ठिकाणी काँग्रेसचे हनुमंत सायबोळू साहेब आपलं ताई की राम सातपुते निवडून येणार याविषयी आपलं मत व्यक्त करत आहेत। पाहूया। आमच्या मते या ठिकाणी 2% माननीय प्रणिती सुशीलकुमार शिंदे यांनी कमीत कमी 50,000च्या पुढं लीड येईल। कारण ते मोदी सरकारकडून आत्तापर्यंत शेतकऱ्यावर झालेली दुर्दशा व तांदूळ महाग व सगळं महागाईमुळं लोक त्रसलेले होते आणि त्यामध्ये प्रणिती शिंदे यांचं काम आता या 3 शहर मध्यमध्ये 3 वेळा त्यांनी आमदार होऊन जे गोरगरिबांचे कामं केलेले आहे, त्यामुळे आम्हाला असं वाटतं की यावेळी 2% माननीय प्रणिती शिंदे हे निवडून येतील। लोकसभासाठी प्रणितीताई आणि राम सातपुते यांच्या दोघांमध्ये टप झाला असं म्हणतात, पण टप झालेलं नाही आहे। 1 साइड इलेक्शन झालेलं आहे। का? प्रणितीताई शिंदे यांचा गेल्या 15 वर्ष 3 टर्म आमदार म्हणून काम केलेत आणि पूर्ण जिल्ह्याच्या लोकांना माहीत आहे प्रणितीताईचं काम। आणि हा सातपुते कुठला तर बीडणार आहे, बीडचं पार्सल बीडला पाठवणार उद्या सकाळी। सोलापूर शहर काँग्रेस कमिटी गेल्या 42 लोकसभा मतदारसंघ निवडणुकीमध्ये या निवडणुकीत प्रणितीताई शिंदे हे नक्कीच 1,20,000 मताधिक्याने येणार। कारण सोलापूर शहरमध्ये
मागील दोन टर्ममध्ये खासदार जे BJPचे खासदार होते त्यांचं काम शून्य होतं. ते सोलापूर जनता सुज्ञ आहेत, काम करणाऱ्या लोकांना प्राधान्य देतात. आणि ताईंनी 3 वेळा आमदार असताना सोलापूर शहरमध्ये नसून संपूर्ण जिल्ह्यामध्ये त्यांचं काम आहे. ते काम पाहता आणि ते मागील 2 टर्म BJPचे जे खासदार आहेत त्यांचं निष्क्रिय प्रथामुळे सोलापूर शहरातील व जिल्ह्यातील जनतेने, शेतकऱ्याने असा निश्चय केला की यावेळी आमच्या काम करणारी हक्काची ताई म्हणून प्रणिताई शिंदे हे 1,20,000 मताधिक्याने निवडून येणार, ही आमची गॅरंटी आहे. ब्लॉक अध्यक्ष गेल्या वेळेला जे लोकसभेचे मतदान झालं त्यात प्रामुख्याने शहरमध्येचे लोकप्रिय आमदार प्रणिताई शिंदे यांच्या कामावरनं ज्यांनी सर्वसामान्य जनतामध्ये मिसळून प्रत्येकाच्या घरात जाऊन सुखदुःख असू द्या, त्यांच्या घरात जाऊन त्यांना मदत करून, जे अतिवृष्टी असू द्या किंवा विद्यार्थ्यांच्या समस्या असू द्या, महिला असू द्या किंवा युवकांच्या असू द्या, शेतकऱ्यांच्या असू द्या, सगळ्यांचे कामं त्यांनी कुठलेही पक्ष जाती भेद न पाळता त्यांनी सर्वसामान्यांचे जे कामं केलेत 15 वर्षात शहर मध्यमधनं, याची पोचपावती म्हणून सोलापूरच्या ज्या जनतेने ज्या बीडचं पार्सल आणलेलं होतं त्यांना आपण उद्या निश्चितपणे पाठवणार आहे, तेवढी गॅरंटी. आणि ताई कमीत कमी 60,000 ते 70,000 मताधिक्याने या ठिकाणी एकतर्फी विजय होतील अशी मला खात्री. या निवडणुकीमध्ये काँग्रेस पक्षाचे आणि महाविकास आघाडीचे अधिकृत उमेदवार आदरणीय प्रणितीताई शिंदे या प्रचंड बहुमताने निवडून येणार आहेत, यात मात्र शंका नाही आहे. कारण का सत्ताधारी पार्टी BJPकडे त्यांच्याकडे कुठलेही अशा पद्धतीचे जिव्हाळ्याचे मुद्दे नव्हते. विकासाच्या संदर्भात तो बोलायला हवं होतं, परंतु महागाई, बेरोजगार याच्यावरती एक शब्द न काढल्यामुळे आणि शेतकऱ्यांचं असंतुष्ट असल्यामुळे या सगळ्या तरुणांमध्ये, महिलांमध्ये हा काँग्रेसचा जो काही 5 गॅरंटी आम्ही दिलेला होता त्याच्यावर विश्वास ठेवून, शिवाय प्रणितीताईंना उमेदवारी अर्ज भरण्यापूर्वी संपूर्ण मतदारसंघामध्ये, ग्रामीण भागामध्ये सगळं पिंजून काढून गावभेटी दिल्यामुळे या सगळ्यांचा परिणाम बघितल्यानंतर निश्चित प्रणितीताई या सोलापूर लोकसभेमध्ये पहिला महिला निवडून येण्याचा बहुमान मिळवतील, हा इतिहास घडवतील, यात मात्र तीळमात्र शंका नाही. जय महाराष्ट्र. उद्या भारतीय निवडणुकीचा पर्वातील महत्त्वाचा दिवस असून या रोजी उद्या आपल्या मतदार राजाने दिलेल्या निर्णयाचा उद्या निकाल लागणार आहे. फक्त सोलापूरबाबत बोलत असताना सोलापुरात महाविकास आघाडीचे घटक पक्ष असलेल्या काँग्रेस पक्षाचे प्रणितीताई शिंदे हे 1001% निवडून येतील, हे काळ्या दगडावरती भगवी रेघ आहे. कारण मोदींनी हम करे सो कायदा, लोकशाही नाही एकाधिकारशाहीप्रमाणे ती वागणूक झालेली आहे. अनेकांना प्रश्न पडला असा की मोदी आहे का हुकुमशाही चालवायला, अशा प्रकारे मतदारांची एक परिवर्तन झालेले आहे, परिवर्तनाची लाट आलेली आहे. ज्याप्रमाणे 400 पार म्हणलं नाही तडीपारचं परिस्थिती निर्माण झालेली आहे. याला मुख्य कारण आहे आमचे पक्षप्रमुख माननीय उद्धवसाहेब ठाकरे साहेबांनी संपूर्ण महाराष्ट्र पिंजून काढला आणि आत्मापर्यंत हात घालून किंवा भावना त्यांनी शब्द त्यांना घालून त्यांना सांगितलं की या वेळेला जर आपण मोदीला जर रोखलं नाही तर आपलं लोकशाही धोक्यात येईल. हे लोकांना पटलं आणि त्याचबरोबर प्रणितीताई शिंदेचं काम असेल किंवा त्यांच्या वडिलांचं कारकीर्द असेल, हे सगळं परिस्थिती पाहता लोकांनी आपल्या महाविकास आघाडीचे प्रणितीताई शिंदे यांना निवडून दिलेलंच आहे. फक्त उद्या जाहीर व्हायचं आहे. जय हिंद, जय महाराष्ट्र. सोलापूर 42 लोकसभेचा उद्या निकाल आहे. निकालाची उत्सुकता सगळ्या शिगेला पोचलेली आहे. तर आमदार प्रणितीताई शिंदे ह्या सोलापूर लोकसभा मतदारसंघातून उमेदवार होत्या. उद्या आमदार प्रणितीताई शिंदे ह्या 80,000 ते 1,20,000 एवढ्या प्रचंड फरकाने विजयी होतील असं
असा हा आमचा संपूर्ण कार्यकर्त्यांचा विश्वास आहे आणि 100% काँग्रेस विजयी होईल सोलापूर लोकसभा मतदारसंघातून. मी सोलापूर शहर काँग्रेस कमिटीचा माजी प्रवक्ता आहे. माझं नाव हाजी मुलंग नदाफ. उद्या होणाऱ्या निकालासंदर्भात तर आम्हीच काय सगळं आता जे रिपोर्ट आहे इव्हन वरच्या लेवलवर ताई निवडून येणार म्हणजे येणार. आता कितीनी वगैरे हे जे सगळं प्रत्येकाचा एक आपला आपला अनुभव असतं. पण माझ्या अनुभवाप्रमाणे सांगतो किमान 50,000ने ताई निवडून येणार. त्याचे वेगळे कॅल्क्युलेशन आहेत. समाज वाईज म्हणा, तालुका वाईज वेगवेगळे प्रत्येकाचे अंदाज असतात. पण झालेला मतदान आणि ताईला मिळालेला रिस्पॉन्स हे पाहता किमान 50,000ने ताई निवडून येणार हे मी ठामपणे सांगू इच्छितो. लोकांची काय म्हणजे ताईवर एवढं म्हणजे ताईचा स्वतःचा कर्तृत्व तर आहेच. ताईचं काम मध्ये जर तुम्ही पाहिला आणि त्यांनी एकच कॅन्डिडेट असे आहेत की एकही गाव सोडलेलं नाही. प्रत्येक गावात त्यांनी भेटी दिले. हे शेवटी त्यांचं प्लस पॉईंट आहे. आणि कालचा तुम्ही उदाहरण बघू शकता. पंढरपूरला जे नुकसान झालं वाघवारात निवडून येण्यापूर्वी तरी ते जाऊन पोहोचले. म्हणजे हाडाचे कार्यतत्पर नेते आहेत. हे जनतेने ओळखून घेतलेलं आहे. त्यामुळे ते ताईचा स्वतःचा प्लस तर आहेच. आणि मोदींचा जे गेल्या 10 वर्षाचा अनुभव, युवकांना आलेला बेकारी, महागाई, अनेक प्रश्न आहेत. पण ताई जे स्वतः जे राबले आणि आपली जे स्वतः एक इमेज निर्माण केले ते त्यांना प्लस पॉईंट आहे. ते निवडून येणार म्हणजे येणार. जे आश्वासन सगळं कुठं ठरले 10 वर्षात, बेकारी, महागाई, अनेक प्रश्न आहेत. ते बोलले ते एकही काम केले नाही. त्याबद्दल त्याचाही परिणाम युवकांवर झालेला आहे. मी संजय गायकवाड, जिल्हा परिषद सदस्य, हरीश पाटील, तालुका काँग्रेस कमिटीचे दक्षिणचे अध्यक्ष आहेत. उद्या मतमोजणी आहे. आत्ताच उद्याच्या मतमोजणीची तयारी म्हणून दक्षिण तालुक्याच्या वतीनं आम्ही मतमोजणीला या ठिकाणी जाणार आहोत. आम्हाला या ठिकाणी उद्या बूथवाईज जे मतदान होणार आहे त्या मतदानाच्या पार्श्वभूमीमध्ये उद्या मतदान कशा पद्धतीनं आपण त्या काळजी घ्यायची याच्या सर्व सूचना आम्हाला या ठिकाणी देण्यात आलेल्या आहेत. उद्या 7 वाजता आम्ही मतदान केंद्रामध्ये या ठिकाणी जाणार आहोत. उद्या काँग्रेस पक्षाच्या उमेदवार कुमारी परिणिताई शिंदे या लाखाच्या वर मताने या ठिकाणी निवडून येणार आहेत असं संपूर्ण मतदारसंघामधील जनतेचा या ठिकाणी कौल आहे. आणि जो रिपोर्ट आलेला आहे, सर्व मीडियानी जे रिपोर्ट दिलेला आहे त्या रिपोर्टमध्ये देखील सोलापूरची जागा ही काँग्रेस पक्षाच्या परिणिताई शिंदे ह्या विजयी होणार आहेत असाच या ठिकाणी कौल आलेला आहे. आणि देशामध्ये देखील भाजपच्या बाजूने असला तरी जे जनतेचं म्हणणं आहे, जे जनतेने सांगतं आहे ही सर्व जनता ही काँग्रेसच्या पाठीशी आहे. मग प्रत्येक राज्यामध्ये त्यांचा एक्झिक्युटिव्ह पोल आम्ही बघितला. कर्नाटकमध्ये देखील विधानसभा आमची आहे, विधानसभेला आमचे आमदार आलेले आहेत. परंतु लोकसभेचं जर एक्झिक्युटिव्ह पोल पाहिलं तर हे भाजप दाखवत आहे आणि तिथली जनता सर्व काँग्रेसच्या पाठीशी असल्यामुळे असं सर्व राज्यामध्ये आहे. आणि एकंदरीत जर बघितलं तर देशामध्ये काँग्रेसचे 295 जे खासदार येणार आहेत म्हणून राष्ट्रीय अध्यक्ष श्रीयुत मल्लिकार्जुन खरगे साहेब काल जे स्टेटमेंट केलेले आहेत त्या स्टेटमेंटला या ठिकाणी जनता आणि आमचे उमेदवार 295 या ठिकाणी पार करणार आहेत. आणि देशामध्ये परत एकदा आमचं इंडिया जे अलायन्स आहे ते इंडिया अलायन्समधून आमचा काँग्रेसचा त्या अलायन्सचा या ठिकाणी पंतप्रधान होईल अशी जनतेची या ठिकाणी अपेक्षा असल्यामुळे उद्या तर सोलापूरमध्ये आणि माढा आणि सोलापूर, माढ्यामध्ये तुतारी येणार आहे. धैर्यशील मोहिते जे आमचे उमेदवार आहेत पवारसाहेब गटाचे तेही या ठिकाणी निवडून येणार आहेत. आणि सोलापूर जिल्ह्यामध्ये आमचे परिणिताई शिंदे ह्या हातावरती ह्या देखील या ठिकाणी बहुसंख्य मताने निवडून येणार आहे. उद्या 4 तारीख निवडणुकीचा निकाल आहे. सोलापूर शहरामध्ये काही पत्रकार सांगत आहेत की फाईट झाली. आमचं तर मत ही इलेक्शन वन साईड आहे काँग्रेससोबत.
कारण गेल्या 10 वर्षाच्या काळामध्ये भाजपवाल्यांनी काही सोलापूर शहरामध्ये केलेलं नाही. आज प्रत्येक वेळा ही तिसरी इलेक्शन त्यांची 2014, 19 आता 24 या तिन्ही टप्प्यामध्ये एकही उमेदवार त्याला कंटिन्यूच करता आला नाही. ह्याचाच अर्थ असं झाला की त्यांचं कार्य काही नव्हतं. मग पहिला बनसोडे, नंतर महाराज, आता राम सातपुते, या दोन्ही लोकांचं काहीच काम झालेलं नाही. या लोकांनी काहीच काम केलेलं नाही म्हणून राम सातपुतेला आणलं या ठिकाणी. पण मला वाटतं राम सातपुतेला सोलापूरची जनता मानत नाही. कारण त्यांनी 2 वेळा बघितलेलं आहे, 2 खासदारांना बघितलेलं आहे कशा प्रकारे काम केलं आहे. एक तर दारू पीत पडत होता, दुसरा तर मठात बसत होता. आणि या दोघांकडनं काय सोलापूर शहराच्या 10-20 लाख लोकांच्या अपेक्षा पूर्ण झाल्या नाही. आणि त्यांना खात्री होती अनेक लोकांना. आज तुम्हाला विशेष सांगतो, जो महाराज खासदार म्हणून आला त्या महाराजांना शिंदेसाहेबाला फोन करून सांगितला की साहेब तुमच्या विरोधात मी उभारलो आणि निवडून आलो, माझ्या आयुष्यातलं फार मोठं पाप मी केलेलं आहे असं महाराजने एकदा फोन करून साहेबाला बोलला. आणि हीच गोष्ट म्हणून सांगतोय की ही इलेक्शन पूर्णरित्या वनसाईड आहे. त्याहीजवळ 1.25 लाखाच्या मतानं ताईसाहेब आमच्या निवडून. मी सुमन जाधव आणि ताईचं काम आणि सोलापूरचा जो विकास झालेला आहे ते ताई मंडळ आणि आदरणीय सुशीलकुमार शिंदे साहेबांनी जे केलेलं आहे तसंच ताईनं केलेलं आहे. म्हणून माझा विश्वास आहे आणि ठामपणे मी सांगते की ताई लाखाच्या मताने निवडून येणार आहे. कारण महिलांचं मतदान आणि सर्व ज्या ठिकाणी आम्ही जाऊ तिथं फक्त एकच, आत्ता तर पंढरपूरला सुद्धा बॅनर पण लावून टाकलेला आहे की ताईचा विजय झालेला आहे म्हणून. तर मला विश्वास आहे की ताई ठामपणे मी सांगते की ताई लाखाच्या मताने येणार. मी माजी नगरसेवक हारून शेख, लोकसभा मतदारसंघात ताई 1 लाखाच्या पुढं मतांनी निवडून येईल असं आम्हाला सर्व नागरिकांमध्ये आनंदाचं वातावरण पसरलेलं आहे. तर ताई 1 लाखाने येणार एवढीच आमची हे आहे. पहिलं नाव सांगू का? हां, नाव सांगून सुरुवात. मी अशोक कलशेट्टी, सरचिटणीस महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस सेवादल, सोलापूर जिल्हा लोकसभा मतदारसंघाचे उमेदवार आमदार प्रणितीताई शिंदे हे जास्तीत जास्त मतांनी निवडून येणार आहे. कारण मी गेल्या 40 वर्ष झालं काँग्रेस पक्षामध्ये काम करत असताना बघतो ज्या पद्धतीनं गंगाधर कुचनसाहेब जेव्हा इलेक्शनला उभारल्यावर तब्बल 1.5 महिना त्यांनी प्रत्येक जिल्ह्यातलं वाड्या, वस्त्या, गाव सगळं पिंजून काढत होता. अशा पद्धतीनं आमदार प्रणितीताई शिंदे यांनी जवळपास 500 गावांना भेटी दिली आहेत आणि वाड्या वस्त्यांना सुद्धा त्यांनी भेटी देऊन लोकांच्या मनामध्ये ते एक घर करून राहिलेले आहेत. आणि त्यांनी जे श्रम घेतला, त्यांनी जे फिरलं, त्याचंच फळ उद्या मतमोजणीच्या दिवशी मिळणार आहे. कारण आज आम्ही जरी म्हणलो की आम्ही काम केलो, यांनी काम केलं, त्यांनी काम केल्यामुळं उमेदवार निवडून आला, ही निवडणूक जनतेनेच हातात घेतले होते. त्यामुळे जनतेनेच प्रणितीताईंना भरघोस मताने निवडून देणार आहे, याच्याबद्दल काय तीळ मात्र शंका नाही आहे. देशात महाविकास आघाडी येणार का? वाराणसीमध्ये सुद्धा आज देशाच्या पंतप्रधानाला जड चाललेले आहेत. आपण एखादा सोशल मीडियावर वगैरे पाहिलं तर आपल्याला दिसून येईल. मी परमेश्वरचरणी प्रार्थना करतो केंद्रात देखील काँग्रेसचीच सत्ता येईल. या पद्धतीचं सध्या चित्र वातावरण सर्व भारतामध्ये निर्माण झालेलं आहे. आमची ताई तर निवडून येणार आहे भरघोस मताने, त्याच्याबद्दल वाद नाही आहे. पण केंद्रात सुद्धा कदाचित काँग्रेसची सत्ता 100% बसण्याच्या तयारीत आहे. कालपासून आमच्या ऑल इंडियाचे अध्यक्ष माननीय खरगे साहेबांनी वगैरे बैठका वगैरे घेऊन त्यांची चाचपणी चालू आहे. आणि आज देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदींनी जे जुमलेबाजी, जे खोटेबाजी, जे मुजरा म्हणा किंवा मंगळसूत्र म्हणा, हे असे काही विधानं त्यांनी केल्यामुळं त्यांचा पराभव आज त्यांना समोर दिसायला लागलेले आहे. आणि त्या पराभवापोटी त्यांनी काय बी करण्याच्या तयारीत असताना देखील आज भारतातले सर्व काँग्रेसचे कार्यकर्ते सुद्धा सज्ज तयारीनं थांबलेले आहेत. त्यांच्या कुठल्याही याला घाबरणार नाही आणि भिवून मागं पळणार नाही. आणि उद्या येणारा सत्ता केंद्रामधलं काँग्रेसचीच सत्ता राहणार आहे. आणि प्रणितीताई शिंदे हे भरघोष मताने
निवडून येणार आहे, कारण जनतेने त्यांना पाठिंबा दिलेला आहे. जनतेनेच हे लोकसभेचं इलेक्शन हातात घेतल्यामुळं 101% ते निवडून येतील यात मात्र शंका नाही. धन्यवाद. 20-25 वर्ष आपल्या सोलापूर जिल्ह्यामध्ये कोणच कारभारी राहिला नाही, कोण नेता राहिला नाही, कोण पुढारी राहिला नाही. सर्वसामान्य माणसाची व्यथा आहे. बेरोजगारी वाढली, उद्योग नाहीत, रोजगार प्रश्न आहे की सर्वसामान्य माणसाला एकच की रोजगार मिळावा. निदान ह्या सोलापूर शहरामध्ये एक नवीन उद्योग पार्लेल कंपनी तर आणावी अपेक्षा आहे माझी. सोलापूर हे स्मार्ट सिटी म्हणून गणलं जातं आणि सोलापूर स्मार्ट सिटी हे नावाला बिनबावल्याचं झालेलं आहे. तुम्हाला काय वाटतंय ताई निवडून आल्यानंतर? ताई निवडून आले तर सर्वसामान्य माणसाचं एक अपेक्षा आहे की सोलापूरला आपल्या स्वतःच्या घरामध्ये जाण्याची व्यवस्था ह्या मतेने करत आहे. सलग 2दा काँग्रेसचा पराभव झालेला आहे, तिसऱ्यांदा नेमकं काय होईल तुम्हाला काय वाटतं? सोलापूर जिल्ह्यामध्ये आतापर्यंत काँग्रेस राष्ट्रवादी ही सर्वसामान्य जनतेची पार्टी आहे.